सोने व्यापाऱ्यांची 2,30,00,000 रुपयांची बोगस चेक देत फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। तर नागपुरातील सोने व्यापार करणाऱ्या दुकानदाराला 3 किलोपेक्षा जास्त वजनाचे सोन्याचे दागिने खरेदी करून त्यांच्या बदल्यात बोगस चेक देत फसवणूक करत सोने व्यापाऱ्यांची 2,30,00,000ची फसवणूक केली आहे। तर या प्रकारातील फिर्यादी जयंत वसंतराव पालकर यांनी पोलिसांना तक्रार दिली। फिर्यादी संभाजी चौकाजवळील श्री सप्तशृंगी ज्वेलर्स नावाचे दुकान होतं। तर या दुकानात आरोपी राहुल खाबिया यांनी सोने व्यापारीकडून सोनं खरेदी करून या व्यापाऱ्याचा विश्वास संपादन करून हळूहळू आधी रोख रक्कम मध्ये सोनं खरेदी करून नंतर त्याने चेकच्या माध्यमातून सोने खरेदी करून बोगस चेक देऊन फसवणूक केली आहे। या प्रकरणात पोलिसांनी अधिक चौकशी केली असता आणखी काही सोनं व्यावसायिकांसोबत त्याने अशा प्रकारे केल्याचं दिसून आले। तर या प्रकरणाचा अधिक तपास अद्याप सुरू आहे। त्यातील फिर्यादी यांचं आपल्या नागपूरमध्ये त्रिमूर्ती नगर चौकमध्ये सप्तशृंगी ज्वेलर्स नावाचं सराफा व्यवसायाचं दुकान आहे। त्या दुकानामध्ये त्यांनी ज्यावेळेस दुकानाचं ओपनिंग केलं त्यावेळेस एक इसम राहुल खाबिया जैन त्या ठिकाणी आला होता। सुरुवातीला त्या ठिकाणी त्यांनी काही सोन्याची खरेदी केली। त्याच्यानंतर तो वारंवार त्या दुकानामध्ये जाऊन काही ना काही सोन्याची खरेदी करत होता। त्यावेळेस त्या सराफा व्यावसायिकाने त्याला सोने खरेदीबद्दल विचारलं तर त्यांनी सांगितलं की त्याची एक साई ॲग्रीम नावाची एक ग्रेन ट्रेडिंग कंपनी आहे। त्या कंपनीतून त्याला मोठ्या प्रमाणामध्ये फायदा मिळतो आणि त्या फायद्याची रक्कम तो अशा सोन्याच्या गुंतवणुकीमध्ये सोने खरेदी करून गुंतवणूक करत असतो। तर त्याला मोठ्या प्रमाणामध्ये सोने खरेदी करत असतो अशा पद्धतीने त्याने विश्वास दाखवला आणि त्यानंतर त्याने 2022 पासून 23 पर्यंत 24 पर्यंत मोठ्या प्रमाणामध्ये त्या सराफा व्यवसायाकडून सोने खरेदी केलं। त्यावेळेस त्याने ती काही रक्कम नगदी स्वरूपामध्ये काही रक्कम ऑनलाईन पेमेंट अशा पद्धतीने त्यांना पेड केली होती। अशा पद्धतीने त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये खरेदी करून त्याने सराफा व्यावसायिकाचा विश्वास जिंकला। विश्वास संपादन केल्यानंतर त्याने काही सोन्याची खरेदी उधारी घ्यायला सुरुवात केली, त्याच्या बदल्यात चेक द्यायला सुरुवात केली। अशा पद्धतीने सुरुवातीला विश्वास संपादन करून नंतर त्याने जवळजवळ 2,30,00,000 रुपये सोनं खरेदी केली। त्या सोन्याच्या बदल्यामध्ये त्यांनी चेक सराफा व्यावसायिकाकडे दिले होते। ज्यावेळेस चेकची डेट आली, चेक सराफा व्यावसायिकाने अशा बँकेमध्ये वटवण्यासाठी पाठवले असता यातील आरोपीने ते चेक स्टॉप पेमेंट करून त्याला पैसे मिळण्यापासून परावृत्त केले। त्यावेळेस त्यांनी विचारपूस केली, त्यांनी टाळाटाळ केली आणि त्यांना त्याची रक्कम देण्यास अशा पद्धतीने नकार देऊन त्यांची फसवणूक केली। परंतु ज्यावेळेस या फिर्यादीने यांनी वेगवेगळ्या ठिकाणी चौकशी केली तर त्याला अनेक ठिकाणी लक्षात आलं की नागपूरमधील वेगवेगळे सराफा व्यावसायिक आहेत, त्यांच्यासोबत सुद्धा या आरोपीने अशाच पद्धतीने त्यांचा विश्वास संपादन करून सुरुवातीला मोठ्या प्रमाणामध्ये सोने खरेदी करणे, त्यानंतर सोने उधारीवर घ्यायला सुरुवात करून त्याच्या बदल्यात चेक देणे आणि त्या चेकचं पेमेंट स्टॉप करणे अशी त्याची एक काम करण्याची पद्धत त्यांच्या लक्षात आली। यावरून फिर्यादींच्या लक्षात आले की त्यांनी एक प्रीप्लॅन पद्धतीने आपली फसवणूक केलेली आहे। त्यावरून त्यांनी आपले तक्रार दिल्यानंतर त्याच्या तक्रारीच्या अनुषंगाने प्रतापनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास केले जाईल। सर आतापर्यंत तपासात काय शोध होत आहे? आरोपीचा शोध लागलेला नाही, आपल्याला आरोपीचा शोध घेत आहोत। परंतु आतापर्यंत प्राप्त तपासामध्ये त्याने वेगवेगळ्या पद्धतीने अशा आणखी 2-3 लोकांच्या सराफा व्यावसायिकांना फसवणूक केल्याच्या तपासामध्ये दिसून आलेला आहे। इतर लोकांचे त्यांनी अशाच पद्धतीने चेक पेमेंट स्टॉप करून त्यांनी घेतलेल्या सोन्याचे पैसे त्यांना न देता त्यांची फसवणूक केल्याचे निष्पन्न झालेलं आहे। सतीश भोसले उर्फ खोक्या याला अखेर बीड पोलिसांनी प्रयागराज या ठिकाणाहून अटक केली आहे। तर सतीश भोसले उर्फ खोक्या याला अखेर बीड पोलिसांनी प्रयागराज या ठिकाणाहून अटक केली असून सतीश भोसले याच्यावर गुन्हा दाखल झाल्यापासून तो फरार होता। त्याच्यावर पोलिसांचं लक्ष होतं। अखेर प्रयागराज वरून त्याला अटक करण्यात आली आहे। त्याच्यावर 3 गुन्हे दाखल असून शिरूर, चकलांबा पोलीस ठाण्यात आणि 3रा गुन्हा वन विभागाने दाखल केला आहे। त्याला आज किंवा उद्या बीडला आणलं जाईल। अटक की गई है, क्या पूरी जानकारी है? सतीश भोसले जिस दिन से हमने क्राइम रजिस्टर किया था उस दिन से वो फ़रार था। उसके पीछे हमारी पुलिस उसकी हर एक लोकेशन, हर एक उसके मूवमेंट पे हम पीछा कर रहे थे। फाइनली उसका पीछा करते करते हमारे को प्रयागराज में उसकी लोकेशन मिली और यूपी पुलिस के साथ कोऑर्डिनेशन में रह के हमने उसको प्रयागराज से अरेस्ट किया। सर क्या आगे की प्रोसेस होने वाली है? अभी जो फ़िलहाल रिसेंटली हम लोगों ने टोटल 3 FIR रजिस्टर की हैं, जिसमें से 2 FIR शिरूर कासर पुलिस स्टेशन में है, 1 FIR चकलम्बा पुलिस स्टेशन के अंडर है, 1 FIR फॉरेस्ट एक्ट के तहत फॉरेस्ट डिपार्टमेंट ने दाखिल की है। तो उसको अरेस्ट करने के बाद इन सभी इन्वेस्टिगेशन्स में उसको लिया जाएगा। बीड में उसे कब लाया जाएगा? बीड में अभी ट्रांजिट रिमांड की प्रोसीजर लेके कल या फिर परसों तक बीड में ला लिया जाएगा। दत्ता गाड्याला पुणे सत्र न्यायालयाने दणका दिलाय।
आरोपी दत्ता गाडेला 26 मार्च पर्यंत न्यायालयाने कोठडी सुनावण्यात आली आहे. कोर्टामध्ये जे बोलले होते ते आम्ही इथे सांगू शकत नाही. मी काय बोललो ते बेल ऍप्लिकेशन झाल्याच्या नंतर आम्ही सांगतो. आम्ही आरोपीला बोललो आणि तीच माहिती आम्ही सांगितली आहे. आरोपी सोबत जे बोलणं झालं आहे तेच आम्ही सांगितलं असून मीडियाने विचारल्यामुळे आम्ही आरोपीने दिलेली माहिती सांगितली. आम्ही आरोपींच्या घरच्यांना घेऊन पत्रकार परिषद घेणार आहोत. आरोपी नाही तर त्यांना त्यांच्या घरची बाजू मांडायची आहे असंही वकिलांनी यावेळी म्हटलंय. कोर्टामध्ये सुनावणी पार पडली आहे, MCR झाला आहे. नेमकं कोर्टामध्ये काय झालं आणि तुम्ही 2 मिनिटाची वेळ मागितली होती भेटायला, काय भेटलं आणि काय बोललं? सर जे बोललं आहे ते आम्ही डायरेक्ट आता सांगू शकत नाही. सुमित सर आम्ही जर कोर्टापुढे बोललो आहे, आम्हाला भेटायचं का होतं, जे आरोपीची कहाणी आहे ती आम्हाला माहिती करू इच्छित, कारण बेलसाठी आम्हाला महत्त्वाची. फक्त न्यायालयीन कस्टडी आज झालेली आहे, त्याला 14 दिवस MCR भेटलेला आहे. आता पुढली कस्टडी आल्यानंतर चालू आहे. सुमित सर बोलतात पुढल्या तुम्हाला. मेहरबान कोर्टाने सदर आरोपी MCR केलेला आहे. सदर आरोपी याची रवानगी येरवडा कारागृह इथे केलेली आहे. त्यानंतर आरोपीसोबत जास्त काही बोलता आलेलं नाही आणि त्याबाबत आता काय आम्ही सांगू शकत नाही. जे काय आमचं आर्ग्युमेंट असेल ते आम्ही बेल ॲप्लिकेशन फाईल केल्यानंतर सांगतो. साहेब, मागच्या वेळेस कोर्टामध्ये तुम्ही 7,500 रुपयाचे पैसे घेतल्याचा दावा बाहेर येऊन माध्यमांसोबत केला होता. तुम्ही आतमध्ये कोर्टामध्ये हा दावा केला होता का बेंचसमोर? दुसरी गोष्ट, जर तो केला नव्हता तर तुमच्या इथिकल प्रॅक्टिसमध्ये हे बसतं का? या अशा पद्धतीनं कोर्टात आर्ग्युमेंट न केलेली गोष्ट, रेकॉर्डर नसलेली गोष्ट बाहेर येऊन तशी भासवली तुम्ही की 7,500? आम्ही सविस्तर पत्रकार परिषद घेणार. त्याच्या फॅमिली सुद्धा येणार आहे. त्यासमोर त्या ठिकाणी प्रश्न सोपा आहे. प्रश्न असा आहे, त्याचं उत्तर आम्ही त्या तुम्ही जे ठिकाणी कोर्टात बोलला नाही ते बाहेर बोलला. मग तुम्ही ते कोर्टासमोर बोलला होता. त्या ठिकाणी आम्ही त्यावेळेस सांगितलं आहे, त्यावेळेस हे सांगितलं की आरोपींनी दिलेल्या माहितीनुसार सांगितलं. तुम्ही आरोपीचे वकील म्हणून जेव्हा न्यायालयात झालेल्या सुनावणीची माहिती द्यायला बाहेर येतात तेव्हा जी गोष्ट तुम्ही आतमध्ये सांगितलीच नाही बेंच समोर, ती गोष्ट बाहेर येऊन तुम्ही का सांगितली? त्यामध्ये असं भासवायचं ज्यावेळेस आमचं आर्ग्युमेंट झालं त्यानंतर आम्ही आरोपीसोबत बोललो मेहरबान कोर्टाची बाबा घेऊन आणि त्यानंतर आरोपीने दिलेली माहिती ती आम्ही आरोपीने दिलेल्या माहितीवरून सांगितलेली. पण आरोपीने दिलेली माहिती आधी तुम्ही न्यायालयाला सांगणं अपेक्षित असतं. तुम्ही ते न्यायालयाला न सांगता न्यायालयीन कामकाजाचा भाग असल्याचं बाहेर येऊन भासवलं. आरोपीसोबत जे बोलणं झालं आमचं उल्लंघन नाहीये का? आरोपीसोबत जे बोलणं झालं ते आर्ग्युमेंट नंतर झालेलं आहे. त्यानंतर लगेचच त्या ठिकाणी आरोपीला घेऊन गेलेले. जेव्हा ऑर्डर झाली सर, तुमच्या प्रश्नाचं उत्तर असं आहे, जेव्हा ऑर्डर झाली आम्ही परमिशन घेतली, तुमच्यातले सगळे होते मीडियातले, जेव्हा बोलायला मेहरबान कोर्टावर पावर नव्हती, म्हणजे वेळच नव्हता, आम्हाला 2 मिनिटं बोलून दिली. त्यांनी जे सांगितलं ते आरोपीच्या सांगण्यानुसार सांगितलं. इथिकल प्रॅक्टिकल हे जे तुम्ही बोलता सर, इथिकल प्रॅक्टिकल जे म्हणता सर, जेव्हा सगळं झालं कोर्टाची परमिशन घेतली, जेव्हा झाल्यानंतर परमिशन घेतली, जेव्हा आर्ग्युमेंट संपतं तेव्हा पार्ट नसतो आमचा काय सांगायचा. तेव्हा झाल्यानंतर माध्यमाने विचारलं की तुमचं बोलणं काय आलं, म्हणून आमच्या सहकाऱ्यांनी जे माध्यमात बोलणं झालं आरोपीचं ते सांगितलं. त्यात चुकीचं आणि इथिकल प्रॅक्टिस हा चुकीचा प्रश्न आहे सर तुमचा. हे आम्ही प्रतिकार घेऊ आणि व्यवस्थित उत्तर देऊ. तुमचं व्यवस्थित उत्तर देऊ सर आम्ही. अजिबात तुम्ही कोर्टामध्ये, आम्ही सगळे त्या आर्ग्युमेंटला उपस्थित होतो, तुम्ही कोर्टामध्ये पैसे घेतल्याचा किंवा दिल्याचा सर मग तो सर तुम्ही कोर्टात होता. मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, सगळ्यांना बाहेर निघा हे कोर्ट बोललो होतं ते टीएफचा तो प्रश्न होता. त्याच्यानंतर आम्ही परमिशन घेतली, मी स्वतः परमिशन, हे तुम्ही ऐकलं, परमिशन घेतल्यावर 2 मिनिटं तिथं बोलायला झाल्यानंतर डायरेक्ट सगळ्यांना बाहेर काढलं. आम्ही कधी कोर्टाला सांगू, जेव्हा कोर्टाचा सही होती रिपोर्ट तुम्ही कोर्टाला सांगितलं. मग आम्ही माध्यमांना आमच्याकडे ते आल्यानंतर आरोपीच्या सांगण्यानुसार सांगितली की माध्यम असं काय सांगितलं. तुमचं म्हणणं आहे की ही लिगल प्रॅक्टिस आहे. नाही असं आमचं लिगल प्रॅक्टिस, आम्ही तुम्हाला सांगतो प्रोसेस घेऊ. पूर्ण होऊ द्याल की नाही सर, तुमचा प्रश्न होता. साधा प्रश्न आहे, जी गोष्ट तुम्ही कोर्टामध्ये सांगितली नाही ती गोष्ट तुम्ही कोर्टातून बाहेर येऊन माध्यमांसमोर कोर्टात सांगितल्याचं भासवलंय, तर ही एथिकल प्रॅक्टिस आहे का? आम्ही सांगितलं नाही, मी वैयक्तिक सांगितलं नाही. जॉईंट वकील पत्र आहे सर माझं. आम्ही कोर्टामध्ये ज्या वेळेस मीडियाने आम्हाला विचारलं की आरोपीसोबत, मी प्रश्न परत विचारतो मग आपण उत्तर द्या. आता तुम्हाला स्पेसिफिक प्रश्न आहे, तुम्ही माध्यमांना पहिल्या दिवशी जेव्हा दत्ता गाडेला न्यायालयात हजर केलं त्या दिवशी तुम्ही आरोपीने आणि पीडित महिलेनं संगनमताने तो इंटरकोर्स केला असं न्यायालयासमोर सांगितल्यानंतर 7,500 रुपयाचा उल्लेख कोर्टात तुम्ही केला नाही. मात्र बाहेर आल्यावर तुम्ही माध्यमांसमोर असं भासवलं की तुम्ही आतमध्ये न्यायालयात आर्ग्युमेंटमध्ये हा मुद्दा बोललात आणि तो मुद्दा आर्ग्युमेंटच्या रेकॉर्डवरती घेण्यात आलाय. वास्तविक अशी गोष्ट झालेली नाही. ही गोष्ट एथिकल प्रॅक्टिस आहे का? त्या ठिकाणी आर्ग्युमेंटमध्ये घेतलं असं कधी म्हणलेलं नाही. त्याच्यामध्ये ज्यावेळेस मला मीडियाने प्रश्न विचारला की त्या ठिकाणी आरोपीसोबत काय बोलणं झालं का, आरोपीने दिलेल्या माहितीवरून मी त्या ठिकाणी सांगितलं. आम्ही असं म्हटलेलं नाही की आर्ग्युमेंटमध्ये
आम्ही ते घेतलं. बरं, आरोपीने दिलेली माहिती ही न्यायालयाच्या रेकॉर्डवर न आणता माध्यमांसमोर थेट सांगणं हा एथिकल प्रॅक्टिसचा भाग आहे का? त्या ठिकाणी आम्हाला ज्यावेळेस मीडियाने विचारलं त्यावेळेस आम्ही ते सांगितलेलं सर, आहे. कुणी काय विचारला हा मुद्दा नाही, आपण वकील आम्ही आहात. त्या- त्याबाबत आम्ही Ethical पत्रकार practice चा सविस्तर विषय आम्ही येतो का? त्याबाबत आम्ही सविस्तर पत्रकार परिषद घेणार आहे. आरोपीचे घरचे समोर आणणार आहे त्यावेळेस आम्ही आरोपीचे सांगू. घरचे यापूर्वी समोर आले. जो मुद्दा मुद्दा तुम्ही फक्त मांडला, 7,500 रुपयांचा मुद्दा त्या आहे. ठिकाणी तुम्ही रेकॉर्डवर न घेता आरोपीची- माध्यमांना तसं मी ते सांगताय. सांगतोय की त्या ठिकाणी आरोपीने दिलेल्या माहितीवरून आम्ही ती माहिती दिली. ज्यावेळेस आम्हाला मीडियाने विचारलं की आरोपी काय बोलणं झालं, प्रश्न सोपा आहे, ते ethics आणि मध्ये बसतं का तुमच्या? ज्यावेळेस त्या ठिकाणी आमचं आरोपीसोबत बोलणं झालं होतं त्यावेळेस आमचं आर्ग्युमेंट कंप्लीट झालेलं होतं आणि मेहरबान कोर्टाच्या परवानगीनंतर आम्ही त्यासोबत बोललो होतो आणि मीडियाने विचारलेला प्रश्न म्हणून आम्ही त्या ठिकाणी सांगितले. आणि त्याबाबत आम्ही हे तुमच्या ethical practice मध्ये बसतं का? त्याबाबत आम्ही साधा मुद्दा आहे, सर. त्याबाबत आम्ही सर, मुद्दा सविस्तर साधा आहे. पत्रकार परिषद सर, मुद्दा साधा आहे. त्यानंतर आम्ही सांगतो. पहिल्या दिवशी जो आरोपीच्या मुद्दा घरच्यांनाही त्या ठिकाणी बाजू मांडायची आहे. अपेक्षित आहे कारण तुम्ही याच ठिकाणी त्या दिवशी बोलले होते पत्रकार परिषद सविस्तर तुम्ही असं पळून जाऊन सविस्तर पत्रकार परिषद घेणार आहे. आरोपीच्या घरच्यांनाही त्यांची बाजू मांडायची आहे. सर्व त्याच्या पळून जाऊ नको. तर या होत्या गुन्हेगारी जगतातील काही महत्त्वाच्या घडामोडी. असंच आपल्या आसपास घडणाऱ्या गुन्ह्यांची माहिती जाणून घेण्यासाठी पाहायला विसरू नका क्राईम रिपोर्ट, फक्त न्यूज मराठी 24/7 वर. नवा भारत, नवा विचार.